दिवाळीमध्ये ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार आहेत। दरवर्षीप्रमाणे यंदाही मनसेकडून दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आले। उद्धव ठाकरेंच्या हस्ते या दीपोत्सवाचं उद्घाटन केले जाणार आहे। या दीपोत्सवाची जोरदार तयारी देखील सुरू झालेली आहे। या तयारीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवाजी पार्क मैदानात मनसेच्या वतीनं दीपोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे। आता सगळ्यांचं लक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीकडे लागलेला आहे। दीपोत्सवाला दरवर्षी म्हणजे मनसेच्या या कार्यक्रमाला सिने कलाकार आणि राजकीय नेते भेट देत असतात। या वर्षी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दीपोत्सवाचं उद्घाटन होणार आहे। म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं कुटुंब दिवाळीच्या निमित्तानं आपल्याला एकाच मंचावरती पाहायला मिळणार आहे। मागील 3 महिन्यांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं सोबतच भेटीगाठी आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे युतीच्या दिशेनं राज आणि उद्धव ठाकरे यांची पावलं पडतायत का असा एक सवाल, अशी एक चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू असताना आता दिवाळी निमित्त होणाऱ्या या भेटीकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या वर्षीचा दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल। एक वेगळं राजकीय रंग या दीपोत्सवाला मिळेल अशीही शक्यता वर्तवली जाते आणि थेट उद्धव ठाकरे म्हणजे पहिल्याच दिवशी हजेरी लावत असल्यामुळे या दीपोत्सवामध्ये राजकीय फटाके फुटण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष या दीपोत्सवाकडे लागून आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गरुडसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।